नमस्कार. मी ऋषिकरात लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी सुरू झालेली आहे. ही के-वाय-सी तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलद्वारे किंवा कम्प्युटरद्वारे किंवा लॅपटॉपद्वारे या ठिकाणी करू शकता. के-वाय-सी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. तुमच्या पतीच्या किंवा तुमच्या वडिलांच्या आधार कार्डला सुद्धा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. त्यावरती तुम्हाला एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी या ठिकाणी तुम्ही टाकून ही के-वाय-सी करायची. आता ती के-वाय-सी कशा पद्धतीने करायची याची लाईव्ह प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. आता ही के-वाय-सी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या ठिकाणी ती रात्री जवळपास के-वाय-सी करा. त्यावेळेला तुमची के-वाय-सी व्यवस्थित होऊन जाईल. तर लाडक्या बहिणींनो, के-वाय-सी करण्यासाठी वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिली आहे. दुसऱ्या कोणत्याही वेबसाईटवरती जायचं नाही आहे. या ठिकाणी बघा ladkibhin.maharashtra.gov.in अशा प्रकारची वेबसाईट आहे. यावरती आल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर वेबसाईट येईल. के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे ज्या लाडक्या बहिणीची के-वाय-सी करायचं आहे त्यांचा या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे. खाली कॅप्चा कोड दिसतो बघा. या ठिकाणी तुम्हाला जो कॅप्चा कोड दिलेला असाल, आता इथे 498715 अशा प्रकारे कॅप्चा कोड तुम्हाला जो आला असेल तो कॅप्चा कोड टाका आणि मी सहमत आहे यावरती क्लिक करून ओ-टी-पी पाठवा यावरती तुम्हाला क्लिक करायचं. आता या ठिकाणी मी आधार क्रमांक टाकून घेतो. आधार क्रमांक आलेला आहे. खाली कॅप्चा कोड व्यवस्थित टाकून घेतो. सर्व माहिती भरतो आणि ओ-टी-पी पाठवा यावरती मी क्लिक करतो. बघा अशा प्रकारे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी थोडा वेळ वेट करा. ही वेबसाईट एकदम स्लोमध्ये चालते. तुम्ही रात्री होता येईल तोपर्यंत के-वाय-सी करा. तुमची के-वाय-सी होऊन जाईल. बघा या ठिकाणी आता त्या लाडक्या बहिणीच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवरती 6 अंकी एक ओ-टी-पी जाईल. तो ओ-टी-पी तुम्हाला या ठिकाणी आता फिलअप करायचा आहे. आता या बॉक्समध्ये तो ओ-टी-पी टाका. तुम्हाला जो ओ-टी-पी आला असेल तो ओ-टी-पी या ठिकाणी टाकायचा आणि सबमिट करा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा आता थोडा वेळ वेट करा. आता परत येईल बघा वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाका. तर या ठिकाणी काय करायचं आहे, ज्या महिलांचं या ठिकाणी लग्न झालं असेल त्यांनी पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि ज्यांचं लग्न झालेलं नसेल त्यांनी वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा. परत पहिल्यासारखाच हा कॅप्चा कोड येईल तुमच्यासमोर. जो कॅप्चा येईल तो कॅप्चा या ठिकाणी फिलअप करायचा आहे आणि परत मी सहमत आहे यावरती क्लिक करून ओ-टी-पी पाठवा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. परत आता तुमच्या वडिलांच्या किंवा पतीच्या आधार क्रमांकाला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओ-टी-पी जाईल. तो ओ-टी-पी तुम्हाला आता या ठिकाणी फिलअप करायचा आहे. बघा आता त्यांच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओ-टी-पी गेलेला आहे. तो ओ-टी-पी तुम्हाला काय करायचं आहे, या बॉक्समध्ये परत एकदा टाकायचा आहे. आता या ठिकाणी ओ-टी-पी टाकताना एक काळजी घ्यायची, जो तुमच्या मोबाईलवरती ओ-टी-पी आला आहे तोच ओ-टी-पी एकदम व्यवस्थित टाकायचा आहे. तुम्हाला या ठिकाणी 9 मिनिटाचा टाईम दिलेला आहे. त्या टायमामध्ये हा ओ-टी-पी तुम्हाला फिलअप करायचा आहे. सबमिट ओ-टी-पी यावरती तुम्हाला क्लिक करा. सबमिट करावरती क्लिक केल्यानंतर आता थोडा वेळ वेट करा. बघा अशा पद्धतीने परत तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव येईल. जात प्रवर्ग येईल बघा. या ठिकाणी तुमचं कोणते अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती. आता हे जर तुम्हाला कळत नसेल, या ठिकाणी समजा इंग्लिशमध्ये माहीत असेल आणि मराठीत नसेल तर साईडला बघा या ठिकाणी मी तुम्हाला दिलं आहे कोणत्या प्रवर्गाला मराठीत काय म्हणतात आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतात. त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता. समजा तुमची कास्ट OBC तर मग इतर मागासवर्ग अशा प्रकारे तुम्हाला हा पर्याय या ठिकाणी मराठीत दिला आहे. तुम्हाला इंग्लिशमध्ये OBC माहीत असेल पण मराठीत नसेल समजा, तर या पद्धतीने तुम्ही या PDF साईडला दिसते त्यावरती बघून या ठिकाणी तुमचा जात प्रवर्ग निवडून घ्या. आता मी जात प्रवर्ग निवडतो. नंतर बघा माझ्या कुटुंबातील सदस्य नियम कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा निवृत्ती वेतन घेत नाही अशा प्रकारे विचारला आहे. म्हणजे निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत तर होय, आपल्या कुटुंबामध्ये कोणीही सेवानिवृत्ती वेतन घेत नाही अशा प्रकारे तुम्हाला होय पर्यायावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे व्यवस्थित वाचायचं आहे आणि या ठिकाणी होय पर्यायावरती क्लिक करा. नंतर बघा माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला होय करायचं आहे. जर तुम्ही दोन्ही पर्यायामध्ये नाही करसाल तर तुमची या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होतील. तर आपण या ठिकाणी होय करायचं आहे. नंतर खाली एक उपरोक्त डिक्लेरेशन दिलं आहे, या कन्सर्टला टिक करायचं. बघा
या बॉक्सला टिक करून खाली सबमिट करा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमची KYC या ठिकाणी सक्सेसफुली झालेली आहे. बघा, तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. आता तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. लाडक्या बहिणींनो, तुमची KYC झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.